विश्व कोंकणी वाहिनीचे समस्त वीक्षकांस मी सुचित्रा नायकंदेवेचो मोगाचो येवकार. वैद्यो नारायणो हरी म्हणूचे सांगणे बरी वैद्य प्रति एकल्याचे जीवन अंतो एक ने एक पडियंत येवेचे व्यक्ती. वैद्यला गेद्दोळ सर गेल्लोंत नाय म्हणूचे सर केलं कोण तरी असले जाल्यार ते मस्त अदृष्टवंत म्हणून सांगतो. बायकांसंतो त्यांचे एक वार्डीक दालेपरांतले जीवनांत मॉल बांधवयनतले एक अमृत गडी कसला आवस पाणी येताय म्हटल्यार तायतना त्या वेळांत ती वैद्याची सलहे घेईन असताना पुढे दायतत नाही. त्यांच्या जीवनांत या वैद्याची सलहे घेऊनच ती पुढे दावेची. तसेंत आज आमचे ಒಟ್ಟು संवाद करव्या इल्ली सोयरी नाव पावले डॉक्टर प्रख्यात प्रसूती तज्ञ होऊन असत आणि स्त्रीरोग तज्ञ होऊन असत डॉक्टर जयमाला गणेश. डॉक्टर तुम्हाला या कार्यक्रमास स्वागत. धन्यवाद. सगळ्यांक नमस्कार. आता आम्ही संवाद करायच्या आधी त्यांचे एक दक्कल परिचय तुमच्या एद्रास. तुमचे एक दक्कल परिचय देवते डॉक्टर. मी इंदाजे गणपत नायकाचे धू. माझ्या अम्मांचे नाव सुशीला नायक. माझे अण्णा इंदाजे गणपत नायक हेल्थ इन्स्पेक्टर जाऊन होते. अम्मा होम मेकर. म्हाका 2 बहिणी, व्हडली बहिणी दोघा आणि एक धाकलो भाव. माझ्या अक्का शैलजा प्रभू आणि सेकंड अक्का प्रभामणी. भाऊ इंदाजे बालकृष्ण नायक आणि माझा बायल सुचेता. सुचेता नायक आता मनपाळांत कामंत. ती आणि एक कसं म्हणजे सुचेता आमची प्रतिबिंब तंडांत निरूपक येऊन काम करते. आणि तुमचे गोवाचे कडचे माझा हस्बंड डॉक्टर गणेश म्हणून सायकियाट्रिस्ट. ते दिंडीगल्लाचे. माझे माई डॉक्टर सुशीला म्हणून. माझा मामा सुब्रमण्यन सौंदरराज अय्यर म्हणून. ते माझी माई गायनकॉलॉजिस्ट जाऊन होती. माझा माऊ PUC कॉलेज अंत प्रिन्सिपाल जाऊन होते. आमच्या माईचे हॉस्पिटल प्रायव्हेट हॉस्पिटल असा श्री बालाभिरामी क्लिनिक म्हणून. बट पुरा जणांकी सुशीला आस्पत्री म्हणूनच गोत्ता सोंचा. त्यांचा मॅनेजमेंट पुरा माझ्या मावनच करूनचा. माझ्या हस्बंडाक एक भाव असा त्याचं नाव शिवकुमार म्हणून सांगून. आणि आता तुमचे माझी धाकटी म्हाका एक चेडू निदर्शिनी म्हणून. निदर्शिनी आता MD अनस्थेशिया KMC करतासा. त्याचा घोव आता होराट झाले त्याका ऑगस्टांत लास्ट इयर. त्याचा घोव नवीन कुमारन म्हणून जोधपूर ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अंत MD केलो असा. माझा पूत नितेश गुरुदास म्हणून. त्याने VIT इंजिनियरिंग मुगसून आता पेपाल कंपनीत काम करता बँगलोरांत असा. ते तुमचे गोमी गणेश. आता तुम्ही आता शिकले मस्त वर्ष आधी तुमचे एक शिक्षण केल्या रीतीन तुमच्या शिक्षणाच्या बग्गे मस्त थोडं सांगत. ओके. मी प्रायमरी स्कूल एक फर्स्ट स्टँडर्ड असून 7th वरेक बासल मिशन ಹಿರಿಯ ಪ್ರಾಥಮಿಕ ಶಾಲೆ ಅಂತ ಶಿಕಲ್ಲ. ಕಡೆ 8th to 10th ಪರ್ಕಳ ಹೈಸ್ಕೂಲ್ ಅಂತ ಶಿಕಲ್ಲ. PUC MGM ಕಾಲೇಜ್ ಉಡುಪ ಅಂತ ಶಿಕಲ್ಲ. मी कडेक CET एंट्रन्स एग्जाम बरोन तेंतो गव्हर्नमेंट सीट गावला म्हाका KMC मँगलोर अंत. सो मँगलोर अंत 89 बॅच मी. सो ते मुगसून कडे आणि DGO केले ता KMC मणिपाल अंत. त्याच्यानंतर DNB केले. DNB ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनकॉलॉजी अंत ता मी मधुरे मीनाक्षी मिशन अंत केले. आता एक तर शिकलो तुम्ही आता तुमच्या त्या शिक्षणाचे एक वेळ कसं होतोय आत्तांची नायकरांनी एक शिकवायच्या टाइम परिसर ते बदलावणे काहीतरी दिसताय तुम्हाला? खंडित असा. आमचे म्हटलं आम्ही पुरा 6 घंटे उठून घरचं पुरं काम चिक्के करी होतो. अम्मा पुरा सांगी होती धाडूंका पुसोंका उदाक काढूंका हेंसून 22 म्हणून पुरा सांगा होती. ती पुरं करून आम्ही रेडी जाऊन इस्कूलाक जाताना 9 घंटेक जाय होतो. 9 घंटेक इस्कूला गेला पुरा होता. आता पाप धाकटी पुरा 7 o'clock 7 घंटे घरसून बाहेर सरतात.
जाऊन थंय बसांत जाऊन इस्कुलाक जाऊन बसोनचा सक्काळसून सायंकाळ सांजेसर पुरा बसोनच असतं. ता एक भारी आमकां पुरा ऍज अ गायनेकॉलॉजिस्ट आमकां पुरा चिक्के बेजार धाकटीं पुरा बसोनच असतात म्हणून म्हटलं तेंचो चिक्के प्रॉब्लेम असत ती मी कडे सांगते. आम्ही इस्कुलान गेले रे फुल इस्कुलाचा फुल परिसर पुरा क्लीन करूनचा क्लासरूम अंत क्लीन करूनचा टीचराक एक उदा काढून ठेवूनचा तसं पुरा एक कॉर्डियल हे होता इस्कुलांत आणि हा होय ओगी बसोनचा वरी होता ना होता आणि मस्त रेस्पेक्ट टीचरांक पुरा मस्त रेस्पेक्ट देत होतो आम्ही. आता चिक्के ती पुरा बघल्यार एक नंबर सरी गुड मॉर्निंग म्हणून वाटत तितकेच मुगसित फ्रेंडली होय. आता आंटी सांगतात टीचर म्हणून सांगणार ना आंटी म्हणून सांगतात ती पुरा चिक्के मे बी कॉर्डियल बट समटाइम्स आमकां तसं दिसता ह्या चिक्के डेव्हलपमेंट म्हणून सांगूनच हे तो चिक्के प्रॉब्लेम हे असता म्हणून आमकां दिसता. आता तुम्ही एक वैद्य होवे तुमास कोण स्फूर्ती उत्ताय नाही तुमच्या मनात काही केद्दो आलोचना येयली मी एक वैद्य होवे म्हणून सांगून? माझे अण्णा हेल्थ इन्स्पेक्टर जाऊन होते सो ते PHC पुरा मी असताना हिरियडकांत कामांत होते मी लहान असताना सो म्हाका आपण होरी होते PHC थंय जाताना त्या डॉक्टराक कितके मर्याद डॉक्टर पुरा कडे जाऊन पुरा पेशंट वट्ट आणि ग्रामांचे जना वट्ट पुरा ते कसे बिहेव करतात त्यांचं वे ऑफ सर्व्हिस ता पुरा बघताना म्हाका मस्त आशा होती. माझ्या अण्णांके भारी आशा होती डॉक्टर करूंक का म्हणून. सो मी तेन्ना आशेर वाची होते फर्स्ट स्टँडर्ड असून काय जाऊं का म्हटलं डॉक्टर म्हणून सांगे होते पुरा जणांके सांगे होते तसंच. सो म्हाका चिक्के हार्डवर्क करी होते मी. माझे मामा पुरा म्हाका चांग टिचिंगान ते चांग गाईड केल्ले. माझा मामा नारायण सामंत म्हणून आमच्या इस्कुलांतच असिस्टंट हेडमास्टर जाऊन होते. सो मस्त म्हाका कोचिंग पुरा चांग दिल्ले ते प्लस माझा हार्डवर्कांत मी पुढे येयले. तुम्हाला एक ते तुमचे अण्णा तुमचे मामा पुरा एक स्फूर्ती प्रेरणादायक सांगत. आता केला पाटी आम्ही एक लेखून असतो एक होता तसं पुरा असता इथे तुम्हाला आता वैद्य होवे म्हणताना तुमच्या त्या वैद्य होवेचे एक काही तरी एक आम्ही काय टर्निंग पॉइंट तसं कसलं तरी उत्ताय म्हणा तसंच आता 10th स्टँडर्ड माझ्या अम्मा असं एक ऑपरेशन झाला. त्या ऑपरेशन जाताना डॉक्टर लावण्याराई म्हणून गायनेकॉलॉजिस्ट त्याने येऊन आमच्या अम्माक बघूनचा त्याने ट्रीटमेंट देऊनचा ऑपरेशन केला तर पुरं बघताना मग आणखी खंडित डॉक्टर जाऊं का ह्या डिपार्टमेंटात जाऊं का म्हणून पुरं मस्त आशा येयली. सो मी थंयसून 10th नंतर PUCंत आणि चिके हार्डवर्क करूंक सुरू केले. सो त्या प्रयत्नांत म्हाका सक्सेस गावली. माझी अम्मा म्हाका मस्त लग्गी बसोनच माझ्या वाटू केन्नाय अम्मा लग्गी बसोन वाचता का ना माझ्या वाटू बसी होती हय. म्हाका आतां मस्त मॉरल सपोर्ट जाला. म्हाका कोण तरी आत्ता जाल्यार आमची नाकरा लागी आम्ही बसतो कुडले त्यांचे एक धैर्य चढ सीधा वाचवायचे आम्ही सोडून सोडतो कुडले ती त्यांचे एक तास हे करतात. आता तुम्ही तुमचे एक शिकत असताना तुमचे कसं तरी हव्यास होते? मी इस्कुलांत असताना फुल स्पोर्ट्सच खो खो खेळी होते रनिंग लॉंग जंप हाय जंप पुरा होते. हे बरे एलोकेशन एस्से म्हणून पुरा सांगल्यार तेंतू हे होते. रंगोली घातले तेंतू पुरा प्राइज म्हाकाच गावला. माझा टीचर्स आत्ता हे मीट केल्यार सांगतात असलं स्टुडंट आता आमकां पुरा गावना ना वाचून तंती असा खेळून तंती असा पुरा हेंतू असा म्हणून सांगित होते. फुल चॅम्पियन जाऊन होते मी केन्नाय ऑलराउंडर आणि MBBS वाचताना इंटर मेडिकल कॉलेज स्टेट लेवल कॉम्पिटिशन अंतू म्हाका 800 अंतू फर्स्ट प्राइज गावला. नाईस. आत्ता हे शटल पुरा खेळते मी IMA अंतू मीन्स विनर. त्याला आहे कसं तुमचं तसं. आता तुम्ही आता सांगितलं बघता ना इवन शिकावण्यांत तुम्ही एक रँक स्टुडंट वरी होता समाले
रँक तसं काय होतंय? मी ऍक्च्युली 10th ಸ್ಟ್ಯಾಂಡರ್ಡ್ ಅಂತ 24th रँक स्टेट ಅಂತ. ताय माझा टीचर नारायण नायक म्हणून माझा हायस्कूल प्रिन्सिपल त्या भारी बेजार केलं. म्हटलं मका कन्नड ಅಂತ एक्झाम होता, मी कन्नड लँग्वेज, बट त्या टाइम ಅಂತ ಸೆಕೆಂಡ್ रँक ಇಲ್ಲ ಸಂಸ್ಕೃತ ಕಾಡ್ಲಲ್ಲ ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜ್. ತೆಕ್ಕ ಸಂಸ್ಕೃತ ಅಂತೂ 148 ಮಾರ್ಕ್ ಇಲ್ಲಿ, ಮಕ ಕನ್ನಡ ಅಂತೂ 128 ಮಾರ್ಕ್. ಸೊ ಏಕ್ लँग्वेज ಅಂತೂ 20 मार्क म्हटलं मी 4ನೇ रँक येते होते. सो माझा टीचर बेजार झाला ता 24th रँक. आणि मी CET पुरा 529 रँक 530 रँक तसा येईल. बट ट्युशन पुरा गेलेत ना मी, बसांचं मी वाचनचं तितकेच. ग्रेट ग्रेट केलं ना. आता तुम्ही शिकताना, आता डॉक्टर सर शिकताना तुम्हाला काहीतरी स्कॉलरशिपाचे काहीतरी उपयोग म्हणे पडले ते तुम्ही घेतलं तव्या? होय, मका म्हटलं फीस होणार होता ऍक्च्युअली स्कूलांत पुरा 50 रुपीज काय का होती आमच्या स्कूलांत पुरा. आणि कॉलेज अंते आता ना चिके 1250 तशी होती. आताच्या पुरा आम्ही चांगल्या पुरा हसतात. आणि हेंतू येताना MBBS येताना मका जिंदाल ट्रस्ट असून मंथली 400 रुपीज देई होती. आणि अनंत शिवाजी देसाई त्यांच्या एक स्कॉलरशिप एक वर्षाक एकदा 2500 काय की दिला. तर MBBS मट्टू मात्र गावाला मका. मी एक प्रश्न विचारतो, तुम्ही कैला स्पोर्ट्स आणि पुरा असो म्हणून सांगून तुम्ही सांगितलं पुरं मी ऑलराऊंडर हो सांगून. आता तुमच्या हव्यास मस्त आता कल्ल्या मामा असं त्याच्या प्रांत तुमच्या शिकावण्या, त्याच्या प्रांत वार्डिक होऊन तुम्ही गायनोकॉलॉजिस्ट इथे काही सुशीला नर्सिंग दिंडीगल ते करीत असो. या पूर आता त्याच्या इड्यांत IMN तुम्ही आत्ता स्पोर्ट्स असो म्हणून या पूर एक कैल ರೀತಿನ್ तुम्ही एक समय ಹೊಂದಾಣಿಕೆ ಒಂದು एक हॉस्पिटल चलोवचे म्हणजे तिथं सुलभचे विषय नाही, ते पूर कसे निभायसून घेऊन जातो. ते अगदीसून माझा अण्णा यांचं सांगे होते, प्ले वाईल यू प्ले, स्टडी वाईल यू स्टडी. हा एकच मंत्र मका. ग्राउंडांत असल्यावर ग्राउंडांचा बघूनचा, वाचूनचा असल्यावर वाचूनचा, तसं आता काम करूनच म्हटलं काम करता एक मंत्र तसंच कंटिन्यू करीत असे मी. वय वय वय. आता मग त्यांनी फोटो दाखवल्यांचा, हे तुमची मामी नाही आहे? होय. ही सुशीला? हा होय, माझी अम्मा आहे सुशीला, माझी माई आहे सुशीला. तर माका मस्त एक नमने संतोषाचा विषय म्हटलं, माका होमली फिलिंग त्यांना कुठल्या गावले. त्यांच्या नावावर हॉस्पिटल हॉस्पिटल होय. ऍक्च्युअली नेम श्री बाला अभिरामी क्लिनिक म्हणून, बट त्याचे पुरा जण आता का आपणचा सुशीला आस्पत्री म्हणून तसं जाऊन आम्ही सुशीला नर्सिंग होम म्हणूनच घातलं. सिन्स 1981 माझी माईन त्यासून आस्पत्री चालता करीत नाही. त्याच्या प्रांत मी तुम्ही पुढे आता तुम्ही मूलतः उडुपींत परकाळा अंत जन्मल्ली. त्याच्या प्रांत त्यांची आमच्या एक रीती एक इंगडत असते. त्यांसून तुम्ही वार्डिक होऊन दिंडीगल तमिळनाडू तेही गेलो. आता इत्याच्या आमच्या खाण्या रीती रिवाज पुरा मस्त चेंज असतात. त्यास कैल्या रीतीन तुम्ही तुम्हाला सजेस्ट करून घेतलं म्हणून? माझी म्हटल्यार म्हाका मी हांगा कॉलेज अंत असताना म्हाका पुरा तमिळ सौराष्ट्र पुरा गोत्तना. ऍक्च्युअली मी होराड जाऊन थंय दिंडीगलाक जाऊन जातूस. माझी माई टोटल मॉरल, माझी अम्मा हांगा कशी होती की तसंच माझी माई. सो पुरा लँग्वेज तमिळ वाचूंक बरोंक बोलोंक पुरा शिकून दिली ती. सौराष्ट्र आम्ही सौराष्ट्र बोलोंचे, सौराष्ट्र आयर्स म्हणून ती आम्ही कसा महाराष्ट्रासून हांगा येलो सो तसं ती कच्छ सौराष्ट्र गुजरात तमिळनाडान तेव्हा सेटल झाले त्यांचे अँसेस्टर्स. सो त्या सौराष्ट्र बोलांक म्हाका तितके सांग एक एक वर्ड तप्पू झाला रे कुठले माझी माई सांगून दे होती. माझी मामाय तसाच मस्त सांगून देते होते, मस्त सपोर्ट. म्हाका त्यांच्या सपोर्ट नसल्यार काय साध्यच ना. हॉस्पिटल चलोंक, पेशंट बघूंक आणि पुरा जणांक कसा मॅनेज करूनचा म्हणूनचा पुरा. आणि म्हाका रांदा पेयना होता. माझी माई फुल अँड फुल कापी करूनचा ना पुरा पुरा तेणेंच शिकवून दिला. मस्त वंडरफुल लेडी. माझ्या अमावरीच होती ऍक्च्युअली.
there are some difference of opinion त्याला नॉर्मल असतं ते नॉर्मल. शी वॉज जस्ट लाईक अ मदर. ओके ओके नाईस. आता ವೈದ್ಯ म्हणताना मासे ಕೂಡ असं आता आताच एक थोड्या वर्षाआधी कोविड आयिल्ले. कोविड अंत वैद्याने केल्ले काम म्हटलं त्यांच्या जीवाची आशा सोडून तिने एक निस्वार्थ सेवा केल्या म्हणून त्याच वॉरियर्स तसं सांगितलं मस्त या करत ते तसं या टायमात आम्ही तुम्हाला एक अभिनंदन देवा इष्ट पावतो आणि पूर्ण वैद्यांचो आम्ही या टायमार एक सॅल्यूट देवा इष्ट पावतो. आणि आता परवांचा जुलै 1 डॉक्टर्स डे जाले तसं पूर्ण वैद्यांचो हॅपी डॉक्टर्स डे सांगित असं तुम्हाला हॅपी डॉक्टर्स डे. आता अद्दिला कालांतानी पुरा आम्ही देवास नमतो त्याच्या प्रांत नंबरच्या वैद्यांसत आत्ता तो काल तसो तसा म्हणतावे तुम्ही. ಕೆಲವು ಜನ ತಸ असत बट अद्दिंत काल आमच्या मामीनी डॉक्टर जाऊन असताना ती करूनच ती 59 अंत MBBS वाचलेली. सो त्या टाइमासून बघल्यार मी होराट जाऊन थंय गेल्ल्या वेळाये फुल डॉक्टरक देव म्हणूनच येवजी होते. तेन्ना आमका स्कॅन तितके ना 2000 येतानाच चिके स्कॅन आणि पुरा कडे होती नांदले ಕೆಲವು ಸೆಂಟರ್ ಅಂತ ಮಾತ್ರ होते स्कॅन पुरा. आता MRI CT स्कॅन ता ह्या पेट स्कॅन काय ಇಲ್ಲ सा बट डिसीज आहे मस्त झाली सत. त्या कालांत माझ्या मायंक निजवान पुरा जण देव म्हणूनच सांगे होते कितके का केस जस्ट 2 फिंगर आमच्या गायनेकॉलॉजिस्टाक मेन आयुध 2 फिंगर त्या 2 फिंगर ಅಂತ ठेवून आम्ही तितके डिसीजेस रेकग्नाइज करी होतो डायग्नोज करून ते ट्रीटमेंट देई होतो. बट आता बघल्यार पुराके स्कॅन केलात का MRI केलात का CT स्कॅन केलात का करी नतल्यार काय केलं ना तुम्ही म्हटलं. आता पुरा जणांक गुगलच एक ह्या येला तसं जाऊन त्यांना पुरा असंच म्हणून वाटत कार असल्यार मशीन एक असल्यार उघडलेला कुठलाही असा असा हंगा 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 पार्ट असा तसा ना आमच्या बॉडी एक नमुने एक एक नमुने असता. एक आयडियली असं असं म्हणून एक असता बट एक बॉडी ओपन करताना मस्त आम्ही डिफरन्सेस दिसत. ಕೆಲವು ಸಲ काय जातं म्हटल्यार पुरा जण येऊन होड ಗೆಡ್ಡೆ ट्युमर्स पुरा ठेवून येतात. 2.5 kg 3.25 kg काय येतात तसं पुरा येताना आमका पुरा टेस्ट करूनच का जाता. बट पेशंट्स त्यांचा अटेंडर्स पुरा तर अर्थ करून गेलनात ना आणि मस्त त्यांतो लढाई करतात काहीतरी असा कसाला म्हणून. बट पेशंटाक पुरा आम्ही एज्युकेशन देऊन आम्ही पुरा आता आम्ही पुरा तसाच काउन्सिलिंग करून ह्या असता पुरा बघून कडे डिसाइड करूया तुमका ताम पुरा ओके जाल्यार मात्र कर म्हणून आम्ही पुरा आता डॉक्टर्स मस्त सेफ्टी प्रॅक्टिस करतो. किती मी त्या क्वेश्चन किती विचारलो म्हटल्यार आता साधारण एक सोशल मीडिया असा आणि कसले असल्यार एक ते आम्ही बघूच विषय स्ट्राईक्स व्हायची डॉक्टर समान आहे म्हणायचे डॉक्टर वर केस घालायचे डॉक्टरांचे चोक म्हणायचे पूर एक डॉक्टर्स ते एक फोकस करून करतात. त्यावरतून तुम्हा स्वतः स्वतः हॉस्पिटल इंगड असता तेद्दू तसं मी एक तुमचा अभिप्राय कसा म्हणून विचारला. खंडित आम्ही पेशंटाक करेक्ट जाऊन पुरा एज्युकेशन ह्या तुम्ही आता कसाला केला असत ह्या टेस्ट कसाला करतो सो ह्या टेस्ट अंत करून हेंतू काहीतरी प्रॉब्लेम असल्यार आमका आधी गोत्त जाता. तर ऑपरेशन करताना थंय आता मूत्रकोश आमचा डिपार्टमेंटाचा मूत्रकोश करुळुता ह्या पुरा अंटवान असल्यार ह्या पुरा सेपरेट करून ह्या पुरा सांगून पेशंट अटेंडर पुरा जणांक चिक्के क्लासावरी हेल्थ एज्युकेशन देऊनच आम्ही प्रोसीड केल्यार चिक्के अर्थ जाता. बट ಕೆಲವು जण ग्रामांची ते हे म्हणून सांगताना ಕೆಲವು जण त्यांका अर्थ जाऊन त्यांचं टेन्शन असतं तसं जाऊन त्यांका अर्थ जाणना ती दुसऱ्या जण ती ब्लो अप करून चिके अंडरस्टँड करून केल्यार ता चांग म्हटलं. आम्ही त्या टाइम अंत ऑपरेशन करताना काय करून करून जाऊ मी वायदा इचरंग जाऊ जाणना क्लोज करून कडे बघूया म्हणून सांगून जाणना. सो आम्ही पुरा समटाइम्स आमका एक्स्ट्रा आमचा युरोलॉजिस्ट सर्जन कोणतरी हवे जात त्यांनी आम्ही आधी सांगून असतो हेंका आपे येतो हेंका काहीतरी करुळंत काहीतरी प्रॉब्लेम असले ते करतं तू मूत्रकोशन प्रॉब्लेम असले आधी पुरा ये आमची माई पुरा ये करी होती. बट आता तसं पुरा आम्ही करून जाणना स्पेशलिस्ट असताना त्यांना साधं होय पुरा जणांक साधं
साधवून वय वय साधवून पुरा सेट काम करावं करून लागतं. जातं. वय मी केला कोटे काय होतं म्हटल्यार तुमच्या त्या सिच्युएशन तुम्ही बाहेरसून बघताना एक तुम्हाला कळता हय तुम्ही आता एक बॉडी ओपन केल्या उपरांत ते बदलत सिच्युएशन असता तर तुम्ही सांगतल्यानी ते होवेचो इंगड इंगड होऊन असता हय तसले ಕೆಲವು ಸಿಚುಯೇಷನ್ಸ್ चेंज असता डॉक्टर्स केदनय पेशंटाक कसा सेव्ह करूनचा पेशंटाचा सेफ्टी काय म्हणूनच बघूनच करतात डॉक्टर्स केदनय पेशंट फ्रेंडलीच असतात. त्यांत आता तुमच्या वृत्ती जीवनांत कैले तर एक खुशीच्या विषयी नाही तर एक नमूना मस्त बघताना अयो म्हणूचे कष्टाचे तसले कैले तर एक परिस्थिती आयिल्ले आसाय. हा मस्त मस्त केले असत सेन तू म्हटलं आमका पेशंट्स लहान गेड्डे असताना इल्यार चांग जाता होता म्हणून दिसता. आम्ही तेदना बघल्यार असं पुरा 2.5 kg 3.25 kg असं पुरा गेड्डे होड जातूच येतात तेदना पुरा ता मूत्रकोश करुळ म्हटले नाही का ते पुरा अंटवन असांचे असले केसांत तेदना तेचिके बेगीन इल्यार तांकां आनीचिके इजी जावन करूया होता प्रॉब्लेम नत्तना करूया होता म्हणून सांग दिसता आमका. आणि धाकट्यांचं पुरा आता नॉर्मल डिलिव्हरी सिसेरियन पुरा सांगतात नाही तेदना पुरा एक एकदा ऑपरेशन करताना बघल्यार हेंतू 3 पटी करुಳು ಸುತ್ತವನ ತೊಪ್ಪಳು ಕೊಡಿ म्हणतो आम्ही ಹೊಕ್ಕಳು ಬಳ್ಳಿ 3 पटी तेदना नॉर्मल केल्यार बेबी सेव्ह करूंक जाणना मोस्टली जाणना केदना तरी एक केस ताये नॉर्मल डिलिव्हरी करून 3 पटी असले सेव्ह जाला ता पुरा आमका मस्त खुशी जाता. आणि ಕೆಲವು ಸಲ धाकटी पुरा एक प्रीटर्म बेबीज 1 kg 1.3 kg तसली पुरा धाकटी असतात ट्विन्स 1.5 kg ते 1.3 kg चा बेबी पुरा ती सेव्ह करून जातोस ते बर्थडे पुरा सेलिब्रेट करून आपण हाडून आमच्या लगे दाखयताना आमका मस्त खुशी जाता. किती म्हणलं या एक मी उडास कर इष्ट पावता आमचं पेडियाट्रिशियन एक सांगितलं तुमची नेकरा तोरली होताना जर प्रीमेच्युर असली तोरली होताना तुमच्या प्रांत खुशी पावायच्या आम्ही सांगून आता तुम्हाला लागू झालं एक केस पुरा 3 महिन्यांसून बेड रेस्ट ಅಂತ ಇತ್ತು उदाक गेला म्हणतो लायकर ड्रेन जाऊनचा एक 28 वीक्स असून त्यांका बेड्डांतच ठेवून 36 वीक्स ह्यांक हाडून त्यांका डिलिव्हरी करून त्यांचा बेबी त्यांका हातांक देताना म्हटलं त्यांका बेबी असणार नाही इन्फर्टिलिटी केस असे पुरा तेदना त्यांका हातांत बेबी देताना त्यांका तितके खुशी जाता ते तेदना निजवान ते सांगतात डॉक्टर तुम्हीच देव म्हणून सांगून आता पुरा आम्ही पुरा देव नाही बा देव देव आमका ब्लेसिंग्स देऊन तर तुमका ब्लेसिंग्स देऊन एक संदर्भ एक मस्त अविस्मरणीय म्हणून अविस्मरणीय. आता तुम्ही एक प्रसूती तज्ञ होऊन आत्तांचे एक युवजनांस कसला सांगू इष्ट पावता. आत्तांचा युवजनांगास आम्ही आता आमच्या यंग एज योजना केल्यार आम्ही पुरा काम करी होतो. आम्ही खाऊनच्या अंतची आमची अम्मा पुरा घरचेच खाऊनचा देई होती. आम्ही काम एक्सरसाइज करी होतो खेळतो होतो त्या टाइमात खो खो पुरा होता खो खो पुरा आम्ही इतके चांगले खेळी होतो. हा त्या खेळांत ऍक्च्युअली गर्ल्साक मस्त हेल्प जाता म्हणून दिसता आमका. म्हटलं ते बसोनचा उठोनचा करताना त्या पेल्विक बोन म्हणून सांगतो आम्ही. त्या पेल्विक बोन गायनेकॉइड पेल्विस आणि आंथ्रोपॉइड पेल्विस पुरा नॉर्मल डिलिव्हरीक इझी जातात. ही आत्ताची धाकटी कसं म्हटलं सकाळसून सांजेसर बसूनच असतात. IT प्रोफेशनात गेले सकाळसून सांजेसर ऑर नाईटसर बसूनच असतात. सो त्यांचं बॉडी ते शेप पुरा गेली सा आम्ही कोडपणांत उदाक घेऊन पॅन्टन ठेवून जाय होतो नाही ता पुरा कोण करणत ना आता ता केल्यार ते आवर ग्लास शेप तेंतू पेल्विक बोना भितर बेबी जावन त्या नेगोशिएट करून डिलिव्हरी नॉर्मल जावंक मस्त हेल्प जाता. सो ता पुरा आम्ही करूंक का म्हटल्यार आता आमचं सिस्टम अंत जाणना आसा आमकां लाईफस्टाईल टोटली चेंज जावन आसा. एक खावना काही खातात भायर ऑर्डर करतात मस्त फॅट आयटम्स धाकटी माझ्या लगी येऊनची एक चेडू 8 years 63 kgs
12 years 85 kgs, 17 years 107 kgs. आमच्या लगी मस्त केसेस 90, 110, 117 असं पुरं आम्ही डिलिव्हरी करतो. त्यांचं आता 20-23 वर्षांत असं असल्यार आता दिस जाताना त्यांच्या हाडा पुरा काय जातात, त्यांचा अँकल जॉईंट, बॅक पुरा प्रॉब्लेम जाता. सो माझा ऍडवाइस म्हटल्यार धाकट्यांक आवशिंकच सांगोंक जाता, चढवा असं आवशी पुरा तुम्ही चांग त्यांना खावणांचा करेक्ट जाऊन मॉनिटर करे, त्यांना एक्सरसाइजक योगा करूंक पुरा चिक्के त्यांना बॉडी करूंक देहदंडने करोवा म्हणून सांगता होतो करूंक करायला. आणि सेल्फोन आता असले पुरा धाकट्यांचा हातान सेल्फोन केन्ना बघल्यार सेल्फोन ನೈಟ್ 11-12 ಗಂಟೆ ಸರಿ ಸೆಲ್ ಫೋನ್ ಅಂತ ಅಸ್ತದ. काय म्हटलंय कोरोना टाइम ಅಂತ फुल तेंतूच एज्युकेशन झाला. सो तप्पू म्हणके जाणनासा, बट टू मच ऑफ टाइम देवन ना ता बॅलन्स करून केल्यार बेटर म्हणून दिसता. सेल फोनाचे एडिक्ट झाले. एडिक्ट होय, मस्त तेंतूच खेळांचा तेंतूच वाचूंचा पुरा करतात. बट तांकां तांच डायट, एक्सरसाइज, मॉडरेट यूज ऑफ सेल फोन्स आणि चिके आमचे कल्चर पुरा चिके सांगून देऊंका म्हणून दिसता. तिला तेंतू हे म्हटलंय अम्मा पुरा सांगी होती ती जाणतांत उडीद पुरा आणि रगड्यांत पीठ करून ता पुरा. आता इंस्टाग्रामान बघल्यार तीन त्या एक्सरसाइज असा करून सांगून करतात. माझे अम्मा त्यांना एक्सरसाइज का आम्ही पुरा ह्या केल्लो म्हणून लाईफस्टाईल मॉडर्न होतो तो पुरा बॉडी एक्सरसाइज उणे होता. ऍडव्हान्स पेल्विक बोनांक मेन हाडा स्ट्रॉंग जावंक स्ट्रॉंग. आणि ಕೆಲವು ಜನ मस्त एक्स्ट्रीम जावन मस्त सपूर जावन वेट लॉस हे करतात. ते करूंक अगत्य ना, मॉडरेट जावन तांकां हायटाक तांकां वेट तसा बॅलन्स्ड जावन असला चांग म्हणून दिसता. आता मी एक 2 प्रश्न विचारतो. द 1 लाईन आन्सर, 1 वर्ड आन्सर, 1 लाईन आन्सर म्हणतो तसं. आता चेडू एक कुटुंबास जड्ड म्हणून अगदी सांगितली आत्ता होतं संत असं आहे, तुम्ही कशाला सांगता? वरदान आता नाही. आता अद्दीपुर एक बाल्यविवाह म्हणत आता तुम्ही 18 वर्षां कायला ऍडव्हान्स वारडी करवतो म्हणतावे, नाहीतर त्याच एक प्राय किती असते म्हणून सांगून 18 वर्ष खंडित जाऊन का म्हटलंय तर एज अटेन करूनच 12-14 वर्षासर असता. बट आता केलाव जणांक 8-9 आणि पुरत प्रिकॉशियस प्युबर्टी म्हणतो आम्ही, बट 12 to 14. सो 18 इयर्स जाताना त्यांचं ऑर्गन्स पुरा मेच्युअर जाता, डेव्हलप जाऊन असता. त्याच्या नंतर होराड करून ती धाकटी हांग करून पुरा ता बेटर म्हणून. आता एक वारडीक जाल्ले बायको त्यांचे एक गर्भार होवे जाल्यार त्यांचे 23 वर्ष राखवे तसं काहीतरी असतंय. आम्ही युजली काय सांगतो म्हटलं एक 23 इयर्स वयर बिफोर 30 इयर्स म्हटलं आता असोंच एज्युकेशन सिस्टम्स त्यांचं धाकटी मस्त जात नाही का तसं 23 वयर केल्यार चांग म्हणून सांगतो विदिन 30 इयर्स नेक्रांस आयडियल टाइम. आता वाडीक जाल्या उपरांत आत्तांचे एक नेक्रा पुरा यंगस्टर म्हणताना आम्ही मला 1-2 वर्ष नेक्रा नाकत 3 वर्ष एक प्लॅनिंग असतं त्यांचे एक त्याच तुम्ही कशाला सांगता लायक आहे हवे प्लॅनिंग त्यांचा एज मी सांगायला वरी एज कन्सिडर करून का लायकच म्हटल्यार त्यांचा एक फिजिकल कंडिशन मेंटली दे आर रेडी त्याचा घरा जाऊन त्या ऍडजस्टमेंट पुरा करून 6 महिने 1 वर्ष ओके. आणि फायनान्शियल त्याने आता पुरा धाकटी मस्त फायनान्शियली ते योजना करून करतात तसं जाऊन त्यांचं ताव ओके. बट मस्त 30 नंतर म्हटल्यार आम्ही तिके नाका म्हणून सांगतो 23 to 30 भितर ऍटलिस्ट फर्स्ट बेबी डिलिव्हरी झाल्या चांग लायक म्हणतात. याकसला गर्भपात म्हणतो त्या कानूनात्मक अपराध म्हटल्यार खरवे नाही का म्हणून सांगून मिसकॅरेज गर्भपात म्हणतात ते केलं नाही तर केला पावटी नेक्रा विकलचेतना बुद्धिमान तसली नेक्रा
तेद्दून एक त्यांच्या आशीबाबसांस एक छायाच्या नंतर अद्यंत दातात तर तोंदर नाही ते काढू होते तसं प्रमाणात ते कसं म्हणतात तुमचा अभिप्राय? ऍक्च्युली गर्भपात टोटली करू नये म्हणून काही ना, ऍक्च्युली असं विकलचेतन म्हणून सांगल्यार करू येत, बट लिथल म्हणून सांगतात तांका. म्हटलं आता डिलिव्हरी जाल्यार त्या बेबीक एक नमुने मस्त प्रॉब्लेम असला ब्रेनंत किडनींत तसं पुरा असल्यार आणि मी एक हेंतू पॉटांत वयर स्किनच नावताना होता तसल्ला आणि मातेर ह्या स्काल्प असताना तसले ते पुरा असल्यार आम्ही खंडित गर्भपात करूनचा लिगलच. अनवेड प्रेग्नन्सींत आमकां जितके प्रॉब्लेम असत अनवेड अंडर 18 इयर्स तेंका पुरा आमकां काय सांगतात म्हटलं तुम्ही जीएचक धाडून द्यावे आम्ही बघून घेतो म्हणून, बट तांचे प्रॉब्लेमॅटिक. बट असले केसेस इलिगल म्हणून काही सांगणार. लिथल अनॉमलीज अबॉर्शन करूया. आता आम्ही त्रिलिंगी म्हणतो ट्रान्सजेंडर्स ते जन्मतानंत कळताय नेहमी कळवायचे तर कसं नाही ती म्हटलं आमचा इंडियांत ह्यांत कसला म्हटलं स्कॅन अंत आम्ही सेक्स सांग नाहीये म्हणून असं तसं जाऊन ह्या सांगणं ना आणि ह्या लिथल नाही ह्या अनॉमली म्हणूनचा लिथल नाही तसं जाऊन ती मोस्टली चिक्के भायर सांगोनचा चिक्के कष्ट जाता तसले तेंतू चिक्के कॉन्ट्रोवर्सीस असत. आता आत्तांच्या नेक्रांस लैंगिक शिक्षण अगत्य असा म्हणतावे अगत्य इन केस अगत्य असा म्हणल्यार त्या कैल्या रीतींत देवतो खंडित अगत्य असा. आता आम्ही पेपरांत मिडियांत पुरा काही का बघित असो. सो आमच्या धाकट्यांक काय सेफ म्हणून सांगून देवंका ती आता ते एज अटेन करतना ते मेनार्के म्हणून सांगतो त्या टायमांत तांकां आमच्या बॉडीन ते ह्या ऑर्गॅन असा ह्या असा करता तांकां त्या पिरियड्स येऊनचा ये त्यांचा पुरा काय म्हणून एज्युकेशन देवंका. एक दोन तुम्ही गुड टच बॅड टच म्हणून सांगतो ता पुरा सांगून देवंका मेन औषधच सांगून देवंका. त्याच्या नंतर इन केस धाकट्यांक ती समा ಗೊತ್ತು जालना अर्थ जालना म्हटलं नाही औषध सांगून ಗೊತ್ತು जालना म्हटल्यार मोस्टली आता टीचर्साक पुरा ट्रेनिंग देत असो आम्ही ताय जाऊन आणि काहीतरी डाऊट्स म्हणून सांगल्यार खंडित सायकोलॉजिस्ट डॉक्टर्स गायनेकॉलॉजिस्ट पुरा जण रेडी असतो. सो ताका जाऊन ता अप्रोच करूयात सांगता. होय तर मेन जाऊन ह्या आमचे प्रॉब्लेम्स मेन जाऊन आणिके अनवेड प्रेग्नन्सी येतसत तर आमकां मस्त बेजार जाता म्हटल्यार मेनली ग्रामीण पीपल त्यांच म्हटल्यार ते शिक्षणाच्या उणे असता हाऊस बापूस लेबरर्स भायर जातात तांकां टायम आसना नॉलेज तितके आसना. सो तसं जावन चिके प्रॉब्लेम्स जातात. आता आमचे एक गर्वार बायकांस तुम्ही कशाला सांगू इष्ट पावता त्यांचे एक जीवन त्या एक 9 महिने कैल्या रीतींत हाव्या म्हणून सांगून ता एक बेस्ट पिरियड प्रेग्नन्सी म्हणूनचा मस्त बेस्ट पिरियड चेडवांक ह्या एक निजवान तरी वरदान ह्या एक वरदान म्हणून म्हटलं एक जीव आमच्या भितूर येऊन ता बेळवणिगे जाऊन एक धाकटा भायर येतना त्याच्या केलं ता चांग एक्सपिरियन्स करूंका ते करूनचा एक भारी चांग विषय ती. बट त्या टायमांत आमच्या धाकट्यांक चेडवांक खाऊनचा चांग न्यूट्रिशियस डायट देवंका जाता. फर्स्ट 3 months मस्त 9 महिने इंपॉर्टंटच बट फर्स्ट 3 months अंत द प्लासेंटा फॉर्म जाता. फॉर्म जाताना मस्त वांती ता ह्या पुरा असतात धाकटी समा काय घेऊनचा पुरा ना उदाक समा घेणत ना कसलंही करणत ना पाप टायर्ड जाऊन निघतात. बट आम्ही काय सांगतो त्या घडीक तुम्ही काय इष्ट जाता ता चिके घ्यावे वांती काढल्यार होडना आणि चिके थोडे घडी सोडून आणि चिके खावे मात्रे घ्यावे मात्रे खाऊनच तप्पू नाही. मस्त जण ते वांती मात्रे घेऊनच तप्पू का म्हणून वतात काही तप्पूच नाही त्या मात्रे घेऊन आणि खाऊन. तसं 3 महिने चंदर काढल्यार ते आम्ही उदाक उणा जाला सा म्हणून सांगून ऑपरेशन करतो आणि मस्त कंप्लेंट्स येतात नाही का ते पुरा असणार ना. फर्स्ट 3 months चांग फाउंडेशन बिल्डिंगाक फाउंडेशन घालूनच्या वरी
तर फर्स्ट 3 months चांग बघून घेतलं काहीतरी ड्राय फ्रुट्स व्हेजिटेबल्स काय की एक बट चांग खाऊंक ऑइली आयटम्स पुरा अवॉइड करूंक सांगतो नॉन व्हेज अवॉइड करूंक सांगतो म्हटलं तर खाल्ल्यार डायजेशन प्रॉब्लेम जाता म्हणून सांगून कॉन्स्टिपेशन येता कॉन्स्टिपेशन येऊ नये म्हणतो आम्ही युरिन इन्फेक्शन येता ता पुरा येणार म्हटलं चांग उदक घेऊन का 20 kg की 1 liter उदक घ्यावे म्हणतो आम्ही सो त्यांच्या वेट बघून त्या उदक घेऊंक आणि बॉइल्ड कोल्ड तापोवन निवोवन उदक घ्यावे म्हणून सांगणं म्हटलं कोणाक तरी एकल्याक जॉन्डिस जाल्यार प्रेग्नन्सीन जॉन्डिस जाल्यार मस्त कष्ट जाता त्यासाठी ता सांगतो आम्ही डायट 3 months असून त्यानंतर येत तसांच मी पेशंट केदना काय सांगते म्हटलं सकाळी 6 घंट्याक उठा काहीतरी फ्रेश एअर ಅಂತ ನಾನು 20 minutes ವಾಕ್ करे 8:30 க்கு ಬ್ರೇಕ್ಫಾಸ್ಟ್ करे 11:30 ಕ್ಕೆ ಸ್ನಾಕ್ಸ್ फ्रुट्स ब्रेक लंच 1:30 to 2 इसो टाइम घालून देते मी इवनिंग 4:30 to 5 अगेन ड्राई फ्रुट्स काहीतरी खावे कॉफी टी दूध काहीतरी कॉफी टू पुरं उन्हा करे म्हणते दूध ओके नाईट 8:30 डिनर 9:30 की एक केळा आणि दूध तानी दोनके चांग आणि हेल्थी फूड म्हणतो तसा केल्यार बेबीक जाऊन ब्लड शुगर लेवल करेक्ट असता स्नान जाल्यार वयर सकल असता सडन जाऊन काहीतरी हार्टबीट ना म्हणतात तसलं पुरण हप्ताना असतात एक्सरसाइज योगा पुरा आता करून का म्हणतात आधी पुरा करूनच असणार ना आता करून का म्हण करू येत ऑलरेडी करून असल अभ्यास असल करू येत बट डोंट ओव्हर डू इट म्हटलं सडन जाऊन आमका प्रीटर्म बेबीज अबॉर्शन तसं पुरं जाता तसं जाऊन आता ओव्हर डू करू नकात म्हणून सांगतो आम्ही आणि डिलिव्हरी टायमांत त्यांका आम्ही चिके ब्रीदिंग एक्सरसाइज पुरा सांगून देतो आणि आफ्टर डिलिव्हरी ब्रेस्ट फीडिंग बेस्ट म्हणून सांगतो आधी पुरा थोडे दिवस कोणी ब्रेस्ट फीडिंग चिके अवॉइड करी होते आता आता पुरा जण ब्रेस्ट फीडिंग करतात फीडिंग येताना हे मदर्स पुरा सेलफोन ठेवून फीडिंग करतात करू नका म्हणून सांगतो सो ह्या पुरा आमचा ऍडवाइस म्हटल्यार गर्भार बायका आरोग्य समार असलेंदाला त्यांच्या नॅकरांस मस्त चांग असत आणि ह्या टायमांत आम्ही चांग पद्य ऐके चांग कथा ऐके आणि ह्या अभिमन्यूचा कथा पुरा तुमका नाही पोटांत असतानाच धाकटा पुरा शिकता म्हणून सांगून सो ता पुरा काय म्हणतं फोटो पुरा ठेवून बघित असं पुरा सांगित असतं ता पुरा आणि आमचं कल्चर अंते प्रेग्नन्सींत फर्स्ट 3 months एक नमुने असतं एक सिक्रेट जाऊन त्याचं 3 महिने जातो फंक्शन्स करतात सो पेशंट्स ऍक्च्युअली दे एन्जॉय दॅट त्याला त्या एन्जॉयमेंट असताना पेशंट हॅप्पी जाऊन असता गुरुवार असायला हॅप्पी जाऊन असल्यार त्याचा चांग असता म्हणून सांगतो आम्ही आता एक चेडू नाहीतर बायको त्यांच्या जीवनांत एक येवेचे आम्ही काय म्हणतो एक 12-13 वर्ष होताना ती नाव लागवायची म्हणता हदिहरया म्हणतो त्याच्या प्रांत बायका एक 40-50 वर्ष होताना त्यांच्या मेनोपॉज म्हणतो आम्ही ऋतुबंध ते दोन्नो त्या प्रायाचे ऍडव्हान्स होते बायकांसोंदे एक चिके कष्ट किरकिरीचे एक एक वेळ या कैला रीतींत निभाईसून दावतो म्हणून तुम्ही एक सल्ला देता प्रौढावस्थे म्हणतात तुम्ही एज अटेन करूनचा म्हणून आमचं मेनार्के म्हणतो आम्ही तेंतू धाकट्यांच्या हार्मोनल चेंजेस त्या टाइम स्पर्ट येऊनचा त्या हार्मोन्स जरसून धाकटी हाईट होडोनचा आणि त्यांचा ऑर्गन्स पुरा चेंजेस असता ह्या पुरा त्यांना एक नमुने ಕೆಲವು जणांक ती एक नमुने एनर्जेटिक जाऊन एन्जॉय करतात ಕೆಲವು जण एक नमुने बेजार करतात डिप्रेशन अंत जातात त्यांका औशीचा टाइम हवा मी मेन जाऊन सांगूनचा औशीचा टाइम हवा औशी लगी काहीतरी सांगून घेतात बट औशी पुरा आता कामाक जातात टाइम असणार त्यांचा टाइम अंत ती फुल एनग्रॉस्ड जाऊन असतात सो तेका मी काय सांगून म्हटलं त्या टायमांत ऍटलिस्ट तुम्ही खंडित धाकट्या लागी बसून ह्या आसनच असता ह्या नॉर्मल ह्या नॅचरल प्रोसेस ह्या आम्ही वी हॅव गॉन थ्रू दिस म्हणून पुरा सांगून त्यांका चिके मॉरल सपोर्ट देऊन का त्यांका ह्या सेक्स एज्युकेशन चिके सांगून देऊन का कोणतरी इल्यार गेल्यार सेपरेट इंडिव्हिज्युअल घरा
असोंचा वेळा तसा कोणी येऊनचा जाऊनचा तसा पुरा सोडू नये ह्या पुरा आवशीन लगी असोन सांगल्यार चांग जाता म्हणून दिसता आमका ह्या मेनार्केचा प्रौढावस्थेचा. आणि मस्त इरिटेट जातात वाचूंक चिक्के डायव्हर्शन्स असतात त्यांका त्या टायमांत त्यांका ह्या पुरा चिक्के त्यांचा एनर्जी योगा डान्स तेंतु हेंतु पूरा डायवर्ट केल्यार चिक्के त्यांचा एनर्जी सेव्ह जाता आणि चिक्के हेंबर डेव्हलपमेंट जाता. सो त्या टाइम क्रॉस केल्यार चिक्के चांग असता. डायट मस्त इम्पॉर्टंट त्या टायमांत. ಕೆಲವು जण मस्त भूक म्हणून मस्त खाऊन त्या ओबेसिटी येता ता एक प्रॉब्लेम जाता. सो त्या टायमांत डायट एक्सरसाइज म्हणून तुम्ही योगा डान्स तसा करू येत. आणि एक कल्चरल आमचा कल्चराचा काहीतरी सांगून देऊन केल्यार देवाचा ह्या पुरा म्हटलं आम्ही चिके स्पिरिच्युअल चढ नाही तसं देवाचा पुरा सांगल्यार तेंतू एक इंटरेस्ट येता त्यांका ताम पुरा करू येत. मेनोपॉसंत अगेन मेनोपॉस म्हणून आमचा रिप्रोडक्टिव्ह एज कंप्लीट त्या टायमांत आमचं अगेन पुरा हार्मोन्स उणा जातात. उणा जाताना चिक्के ते टेस्टोस्टेरॉन वरे दादल्यांवरे चिक्के हार्मोन्स जातात. तेन्ना काय जाता हेल्थ प्रॉब्लेम्स मस्त येतात. तेन्ना त्यांचा शुगर BP थायरॉइड काहीतरी विजिंग प्रॉब्लेम काय पुरा असत का त्याचा पुरा तेणी मस्त ब्लोअप करतात त्यांचे काय प्रॉब्लेम असल्यार तान चिक्के घरात हस्बंड म्हटले त्या टायमांत वेरे एम्प्टी नेस्ट सिंड्रोम असता. धाकटे हॉस्टेलाक जाऊन असतात होराड जाऊन होय एकलीच असतात घरा असल्यार कामाक गेल्यार तांकां एक इरिटेशन असता. सो पुरा मूड स्विंग्स ह्या हार्मोन्स तरसून जाऊनचा. तेन्ना घरा असले मे बी मोस्टली हस्बंडच असतात ना कोण आम्ही माई माव पुरा जण लगे चिक्के बोलांचा चढ ह्यान जाता चिक्के टाइमपास कसं तरी डायवर्ट करीत. त्या टायमांक तेणी मेन जाऊन आम्ही काय सांगून म्हटलं तुम्ही एक वॉकिंग जावे काहीतरी लाफिंग क्लब पुरा आता मस्त तेंतू जावे पद्य विष्णू सहस्रनाम ललिता सहस्रनाम पुरा मस्त जण त्या टायमान जातात. आधी पुरा तसंच केली. आता कोण तसं करूनचा टाइम ना असं त्यांच्या लागी. सो ताम पुरा चिक्के कराय आणि चिक्के स्पिरिच्युअलिटी मेडिटेशन पुरा चिक्के कराय म्हणून सांगतो आम्ही. अँड खंडित त्यांचा हेल्थाक तेन्ना चेकअप करूंक काहीतरी हे हार्मोन प्रॉब्लेम्स मस्त असल्यार तेका हव्या जाल्ला टॅबलेट्स आम्ही रिप्लेसमेंट करतो. म्हणजे तुम्ही सांगता ते काय म्हणजे आम्ही त्या एक एज प्राय प्रांत आम्ही बिझी येऊन घेऊया म्हणून आणि अंडरस्टँड दॅट ही एक फेस ऑफ लाईफ काय सांगा म्हटलं ग्रो ओल्ड ग्रेसफुली म्हणून सांगतात. अंडरस्टँड करून ह्या असंच असता म्हणून सांगलं की ऍक्सेप्टन्स येता तसं केल्यार बेटर. आता तुम्ही बोलताना मस्त तुम्ही कल्चर त्या पुरा बोली तसं तुम्ही एक शिकले वैद्य होऊन तुम्ही अध्यात्म तुम्ही त्या पुरा तुमच्या जीवनात अडवडिसून घेतलो सवय मस्त. आमका म्हटलं मी आमच्या अम्मांच्या घरांतच आमच्या अम्मा डेली आम्ही 7:30 पुरा सांजेचा दैवत येऊन भजन पुरा सांगी होतो. माझे मामा आणि चांग भजन पुरा सांगी होतो. तसं जाऊन आमका मस्त क्लासाक जाऊन शिकूनच इतके ना होता त्या टायमांत मणपाळाक जाऊन का होता त्या पुराचे काही प्रॉब्लेम होता. घरा काय काय शिकून दे होते का त्या पुरा केल्लो. माझा भाऊ 94 आमच्या गुरुजी होते बाबा जय गुरुदेव म्हणून माथुरांत थंय जाऊन त्यांका बघून त्यांच्या लागी दीक्षे घेतलेले. फुल डिवोशनल म्हणून पुरा नाही माझा भाऊ फुल एन्जॉय करीत होतो आधी. बट त्या गुरुजीचा फोटो बघतो कुठला त्यांचा दोळांत एक काय एक अट्रॅक्शन सीधा हिंदी ಗೊತ್ತಿನ काय ಗೊತ್ತಿನ थंय जाऊन गुरुजीक बघून त्यांच्या लागी दीक्षा घेऊन फुल अँड फुल मेडिटेशन पुरा त्यांचं काम करतात. सायकॅट्री ओपी पुरा करतात. बट गुरुजी लागी मस्त अटॅचमेंट. 95 अंत आम्ही जाऊन दीक्षा घेतलेले. कडे 2006 अंत
माझे आमच्या घरा इल्ले गुरुजी हा 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 लक्ष गटले जण असत त्यांच्या लागी सत्संगीस बट ते आमच्या घरा येऊन 38 दिवस आमच्या ಒಟ್ಟು रवले माझ्या पुता ಒಟ್ಟು पुरा मस्त खुशियर होते मस्त प्रीत दिली आणि 95 असून आम्ही फुल अँड फुल व्हेजिटेरियन्स नो नॉन व्हेज नो अल्कोहोल नो कसलं मस्त हेंतो डिवोशनल जाऊन मस्त मेडिटेशन पुरा करून असं आणि माझे धाकटी येत असेल पुरा फॉलो करतात ते दीक्षा घेतले गुरुजीला घेतलेली त्याच्यानंतर 2012 अंत गुरुजी समाधी झाले सो आमका चिक्केता एक व्हॅक्युम वरी असं होता पण 2022 अंत आमका एक स्वयंभू शक्ती शिवम म्हणून सांगून एक लिंगम गावाला त्याचा हेंतू बघताना कडे गुरुजीनच हेंका सांगला म्हटलं आम्ही आधी पुरा ह्या स्टॅच्यू पुरा करीना होतो पूजा म्हटलं जाऊन येतो होतो नाही बट गुरुजीने ह्या तुम्ही ठेवून तुम्ही बघून का म्हणून सांगले कडे आमच्या घरात ते प्रतिष्ठापने करून शिवलिंग शिवलिंग नंदीपुरा ठेवून ते मस्त त्यांना आमका ते मिरॅकल्स पुरा काही काही दाखयता सो पुरा मस्त मस्त खुशी जाता ते देवाचा ह्या करून देवस्थानात होय आणि आम्ही टाइम गावताना पुरा हे ओल्ड 1000 years ओल्ड तसलं देवस्थानांक पुरा जातो थंय जाताना थंयच कथा पुरा सांगतात असंच एक ह्या मस्त स्पिरिच्युअलिटी त्या गीत गावन देवाक पुरा बगल्लो म्हणून पुरा तसलं देवस्थाना पुरा शोधून जाऊन जातो ते खुशी जाता एक वैद्याच्या एक मनांत मस्त काय म्हणतो आम्ही एक तुम्ही आता त्या कष्ट या केला बघितलं एक स्ट्रेसफुल लाईफ म्हणतो ना तर या एक तुम्हाला पीसफुल पीसफुल असता एक काय सांगायचं एक कॉन्फिडन्स असता देवाचा ह्या करताना आणि पुरा जणांना काहीतरी करून का म्हणून व्यत्यस्त असतो आम्ही तसं सध्या एक अन्नदानम पुरा करीत असतो अन्नदानम आता अखेरीस आमच्या वीक्षकांस तुम्ही कशाला सांगू इच्छिता मेनली बायकांस मेनली पुरा जण आता आमच्या हेल्थ मेन जाऊन बघून घेऊन का मस्त जण काय म्हटलं मस्त हेल्थ प्रॉब्लेम्स असतात ते कशाला सांगतात नाही तोಟ ಶೃಂಗಾರ ಒಳಗೆ ಗೋಳಿ ಸೊಪ್ಪು नाही मला मस्त जण जसा बघताना आमच्या लगी येऊन बसूच एक लिस्ट काढतात ह्या डायबिटीसक ह्या हायपरटेन्शनक ह्या थायरॉइडक ह्या विजिंगक म्हणून पुरा सांगतात सो त्यांचं ऍक्च्युअली काय म्हटलं त्यांनी चिक्के टाइम त्यांका स्पेंड केल्यार त्यांचं एक तांचं एक्सरसाइज डाएट तांचं वॉच करून काय पुरा काय हवे जाल्यार घेऊनचा खाऊनचा करीन आताना घरचं खाऊनचा मस्त इम्पॉर्टंट नूलिनंते सीरे ताईयंते मगळू आम्ही काय करतो का आमची धाकटी सो आम्ही ह्या फॉलो केल्यार धाकटी आप्पा अम्मांचं हिरोईन ऍक्च्युअली कितके मूवी बघायला सो आम्ही काय करतो का त्यांचं फॉलो करतात धाकटी सो आम्ही धाकट्यांक आम्ही मॉडेल जाऊन असो का सो आम्ही हेल्थ बघून का आम्ही कसा कल्चर फॉलो करतो कसा आम्ही एकल्यांके रेस्पेक्ट देतो तर पुरा आम्ही शिकयल्यारच धाकटी तसंच फॉलो करतात सांगोनच्या पशी आम्ही कसं असतो का बघूनच ते शिकतात तसं जाऊन ता एक आणि आता असोंच सिच्युएशन अंत वाटर स्कॅसिटी आमचं तामिळनाडून मस्त वाटर स्कॅसिटी सो आम्ही पुरा जणांक उदाक वेस्ट करू नका म्हणून सांगतो आणि नेक्स्ट जनरेशनक उदाकच असणार ना म्हणून वरी पुरा सांगतात सो ता एक प्लास्टिक्स अवॉइड करा दुसरं कंपॅरिझन करून लाईफ करू नका तुमचं काय असतं का प्रारब्ध कर्म म्हणून असतात तुमका काय येऊन का असं का ता येता काम करा बट ओव्हर आमचं डॉक्टर्सच केलं पटी मस्त काम करून कडे ऑपरेशन करताना आमचा एक डॉक्टर ऑपरेशन करताना तसंच ह्यान झालं तसंच गेला म्हणून सांगतात सो त्यांचं हेल्थ ते बघून घेऊनचे ना सो त्यांचं हेल्थ बघून घेऊन ह्या
थोडा परिसर ह्या केल्यार ಒಟ್ಟು, पुरा जाणांक चांग जातात म्हणून. आणि डॉक्टर्स डेक एक मेसेज, डॉक्टर्स पुरा जाणांक फ्रेंड्स, डॉक्टर्स तुम्ही सांगाल आधी मार्गदर्शन वय, वय. दोस्ती पुरा तुम्ही तसंच येवजू येत. डॉक्टर्साक चांग प्रीत देवे, रेस्पेक्ट देवे, ता आमकां मस्त खुशी जाता. आमकां दुसरे अवॉर्ड रिवॉर्ड पुरा गती ना, आम्ही सांगायला फॉलो करून ते येऊन म्हाका असा असा चांग जाला म्हणून पुरा सांगतना आमकां मस्त खुशी जाता. कोणाला सांगिनत्ताना असोचे विषय आम्ही डॉक्टरलांगे सांगवेंत ಇಲ್ಲ ಯಾಕತ್ತ ಬಾಯ್ಕಾನ್ಸ್ ಕೆಲವು ಬಾಯ್ಕಾನ್ಸ್ म्हटल्यार ಅಳುಕು असता कोणाला सांगित नाही ते डॉक्टरलांगे मी कसं नकोवे नाही कमा म्हणून सांगायचे आता आम्ही 1-2-3 फोटो असत तुमचे एक दाखवते कसं लावून एक सांग. ही आम्ही शटल खेळांक जाऊन IMN तुम्ही वर्षा प्राइज घेत असं विनर असतं सो त्या शटलाचा. आणि आमका पुरा कडे आपण बोलांक पुरा सांगता गेस्ट लेक्चर देवंक पुरा तेन्ना पुरा केला. आणि इनॉग्रेशनाक ती लिओनी म्हणून एक तमिळ ओरेटर तो त्याने दिला आमका प्राइज पुरा. डॉक्टर्स डेक पुरा आमका प्राइज पुरा देवंता. आणि त्या तुम्ही कसं टॉक द्यायचे योगा काय म्हणतो योगा इनॉग्रेशन केला एक योगा क्लासचा. वीणे माझा एक हॉबी बट मस्त टाइम स्पेंड करूंक जाणा तेन्ना मस्त टाइम स्पेंड करूंक का बट साधारण करून चिके सॉंग्स पुरा मी करते. ह्या शटला खेळताना गेला फोटो. तुम्ही शटले तर केली तो आधी दर्शन होता एक तुमचे ಬೆಸ್ಟ್ ಡಾಕ್ಟರ್ ಅವಾರ್ಡ್ 2020 ह्यां घेतले डॉक्टर जयमाला हिने आज आमच्या ओट्टे येऊन त्यांचे एक वृत्ती जीवना आणि वीक्षकांच्या मनांत येवेचे सरकेले ಕೆಲವು विषयावर उजूड दाखवायचे प्रयत्न केले. ह्यांस आमच्या हरसून हृत्पूर्वक अभिनंदन. धन्यवाद. म्हाका ह्या चान्स दिला. विश्व कोंकणी केंद्र आणि प्रतिबिंब ತಂಡास मस्त थँक्स. धन्यवाद. वीक्षकांनो तुमचे सलहे आणि वीक्षणात आमच्या या प्रतिबिंब कार्यक्रम पुढे नेवे एक वाट म्हणून सांगित आयच्या कार्यक्रमाक दोतोंसा तुम्हा पोरांचो मस्त आभार.